त्याला दिसते ना 3B बघा आपण. हां हां, आता 3B बघा, इकडे तुम्हाला इकडे जो ऑप्शन आहे आपण जे हां त्यामध्ये बघा ABCD. डीमध्ये आहे ना इकडे रिव्हर्स चार्ज. इनवर्ड सप्लाईज घेतला आहे आणि रिसिपियंटला टॅक्स जमा करायचा आहे, तो इकडे दाखवायचा आहे. हां बस थोडा हा पॉईंट मला तुम्हाला समजून द्यायचा आहे आता, काय ॲक्च्युली कन्सेप्ट यायचा. आपण सेक्शन 9(3) बघितला, सेक्शन 9(3) आणि IGSTमध्ये 5(3). त्यामध्ये हे सांगितलं आहे की गव्हर्नमेंट नोटिफाय करेल काही लिस्ट ऑफ गुड्स आणि लिस्ट ऑफ सर्व्हिसेस ज्याच्यावरती रिसिपियंटला टॅक्स द्यायचा असेल. नॉर्मल चार्ज कसा असतो, एक नॉर्मल चार्ज आणि एक रिव्हर्स चार्ज आहे. नॉर्मल चार्जमध्ये काय होतं की नॉर्मल मेकॅनिझम जे आहे त्यामध्ये कसं आहे, परचेस करण्याकरता बाहेर सप्लायरकडनं परचेस घेतो, मटेरियल घेतो आणि जो इन्व्हॉइस आहे त्या इन्व्हॉइसमध्ये टॅक्स पण असतो. रिसिव्हर सप्लायरला टॅक्सचंही पेमेंट करतो आणि जे मटेरियल घेतलं आहे, गुड्स घेतले, सर्व्हिस घेतले त्याचंही पेमेंट करतो. आणि मग सप्लायरची जबाबदारी असते की गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायचा. स्वतःचे पैसे स्वतःजवळ ठेवायचे आणि टॅक्सचे पैसे गव्हर्नमेंटला द्यायचे. रिसिव्हर दोन्ही देईल. रिसिव्हर मेक्स पेमेंट म्हणजे गुड्स किंवा सर्व्हिसचं पेमेंट करेल प्लस GSTचं पेमेंट करेल सप्लायरला आणि सप्लायर टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करेल. रिव्हर्स चार्जमध्ये असं होत नाही. रिव्हर्स चार्जमध्ये सप्लायर फक्त आपले पैसे घेतो रिसिव्हरकडनं, बस मला माझ्या गुड्सचे पैसे दे, सर्व्हिसचे पैसे दे, आणि रिसिव्हर स्वतः गव्हर्नमेंटकडे टॅक्स डिपॉझिट करतो. याला म्हणतात रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम. म्हणजे सप्लायरला आपलं काम फक्त माल देणं, सर्व्हिस देणं, आपले पैसे घेणं एवढंच आहे, पण रिसिव्हरला 2 पेमेंट करायला लागतात, एक सप्लायरला, दुसरं गव्हर्नमेंटला. आता हे कोणाकरता ॲप्लिकेबल आहे, तर टॅक्सेबल पर्सन करता. टॅक्सेबल पर्सन कोण आहे, ॲज पर सेक्शन 22 किंवा 24 जो लायबल होतो तो हे आपण अगोदर पण बघितले. आपल्याकडे तर नवीन काय नाही याच्यामध्ये. टॅक्सेबल पर्सन मीन्स अ पर्सन हू इज रजिस्टर ऑर लायबल टू बी रजिस्टर अंडर सेक्शन 22 और 24. आणि रिव्हर्स चार्ज सेक्शन 9(3) नोटिफाईड सर्व्हिस किंवा गुड्स हा टॅक्सेबल पर्सन जर रिसिव्ह करतो तर त्याचा टॅक्स भरण्याची जबाबदारी कोणावर असते, टॅक्सेबल पर्सनवरती. हा रिव्हर्स चार्ज आहे. आता बघा याच्यामध्ये नोटिफाईड गुड्स पण आहेत, नोटिफाईड सर्व्हिसेस पण आहेत. गव्हर्नमेंटनी काही गुड्स नोटिफाय केलेत, काही सर्व्हिसेस नोटिफाय केलेत. गव्हर्नमेंटनी पहिले नोटिफिकेशन काढलं, नोटिफिकेशन नंबर 4/2017. त्यानंतर आणखीन काही त्यांनी एंट्रीज दिल्या, आणखीन काही एंट्रीज दिल्या. अशा प्रकारे एक काम चालू असतं गव्हर्नमेंटचं. एकदाच संपूर्ण लिस्ट येत नाही. गव्हर्नमेंटला पहिल्यांदा वाटलं तर त्यांनी काही गुड्स नोटिफाय केले. त्यामध्ये हा HSN आहे 0801. हे जे गुड्स आहेत हे गुड्स कॅशू नट्स नॉट शेल्ड और पिल्ड, हे डिस्क्रिप्शनल गुड्स हे आहे. सप्लायर कोण आहे, ॲग्रिकल्चरिस्ट. सप्लाय करणारा कोण आहे, ॲग्रिकल्चरिस्ट. आणि घेणारा कोण आहे, एनी रजिस्टर्ड पर्सन. एनी रजिस्टर्ड पर्सन. आता आपण शब्द वापरतो टॅक्सेबल पर्सन, बरोबर आहे. आता रजिस्टर्ड पर्सनचा पण आपल्याला इथे शब्द आला, त्याची डेफिनेशन आहे (294) रजिस्टर्ड पर्सन मीन्स अ पर्सन हू इज रजिस्टर्ड अंडर सेक्शन 25 बट डज नॉट इन्क्लूड अ पर्सन हॅविंग UN. UN हा वेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करणाऱ्या वेगळ्या संस्थांकरता असतो. जे बिझनेसमॅन आहेत ते सेक्शन 28 प्रमाणे रजिस्ट्रेशन घेतात, त्यांना आपण रजिस्टर्ड पर्सन म्हणतो.
दोन डेफिनेशन आहेत, एक टॅक्सेबल पर्सन आणि दुसरा रजिस्टर्ड पर्सन. त्यामुळे या दोन्ही अल्टरनेटिव्हली वापरला जातात कुठे ना कुठे. दोन्हींचा अर्थ जवळपास तोच आहे की ज्या व्यक्तीला GST ॲक्टची ऑब्लिगेशन लागू आहेत तो टॅक्सेबल पर्सन किंवा रजिस्टर्ड पर्सन. ज्याकडे GST नंबर आहे तो, UIN असलेला व्यक्ती नाही की UIN असलेली संस्था नाही. रिसिपियंट कोण आहे? एनी रजिस्टर्ड पर्सन. जर पर्सन अनरजिस्टर्ड असेल त्याच्यावर कुठलीही जबाबदारी नाही आहे, कुठले त्याला ऑब्लिगेशन लागू होत नाही GST ॲक्टचे. त्यामुळे त्याच्याकरता हा विषयच नाही. हा विषय कोणाकरता आहे? जर तुम्ही रजिस्टर्ड पर्सन असाल आणि जर तुम्ही 0801 हा जो HSN कोड आहे, कॅशू हे गुड्स आहे, हे जर तुम्ही ॲग्रिकल्चरिस्टकडून जर का सप्लायचा इन्व्हर्ट सप्लाय घेतला तर टॅक्स जमा करण्याची जबाबदारी रजिस्टर्ड पर्सनची आहे. दुसरं 10409010 हा जो आयटम आहे स्पेसिफिकली दिला आहे, 8 डिजिट कोड दिला याचा, BD रॅपर ल्यूज. याचा पण सप्लायर कोण आहे? ॲग्रिकल्चरिस्ट. मग हा घेणारा कोणी असो, इन रजिस्टर्ड पर्सन कोणी असो. दुसरं टोबॅको ल्यूज 2401 ॲग्रिकल्चरिस्ट, इन रजिस्टर्ड पर्सन. 5004 to 5006 सिल्क यार्न हा गुड्स आहे. एनी पर्सन हू मॅन्युफॅक्चरिस सिल्क यार्न. सप्लायर कोण आहे? एनी पर्सन हू मॅन्युफॅक्चरर्स सिल्क यार्न, जो बनवतो सिल्क यार्न फ्रॉम रॉ सिल्क और सिल्क वॉर्म कोकोन्स फॉर सप्लाय ऑफ सिल्क यार्न. मग घेणारा कोण आहे? एनी रजिस्टर्ड पर्सन. इथे सप्लायर ॲग्रिकल्चरिस्ट नाही आहे, सप्लायर मॅन्युफॅक्चरर ऑफ सिल्क यार्न आहे. त्याच्याकडून जर का रजिस्टर्ड पर्सननी घेतला तर मग GST भरण्याची जबाबदारी कोणाची आहे? रजिस्टर्ड पर्सनची. आता इथे 1, 2, 3, 4 आणि 5 हे पहिल्यांदा आले होते, त्यांनी 4A नंतर नोटिफाय केला 15/11/2017 पासून. रॉ कॉटन मात्र ॲग्रिकल्चरिस्टकडनं घेतला तर रजिस्टर्ड पर्सननी GST भरायचं. सप्लाय ऑफ लॉटरी सप्लायर कोण असतात? स्टेट गव्हर्नमेंट, युनियन टेरिटरी और एनी लोकल अथॉरिटी, ते लॉटरी इश्यू करतात. लॉटरी डिस्ट्रीब्युटर जो आहे किंवा सेलिंग एजंट जो आहे त्याने त्याच्यावरचा टॅक्स जो आहे तो गव्हर्नमेंटकडे जमा करायचा असतो. यूज व्हेकल्स आहेत, सीज अँड कन्फिस्केटेड गुड्स आहेत, ओल्ड अँड यूज गुड्स आहे, वेस्ट आणि स्क्रॅप आहे. हे जर गव्हर्नमेंटने विकलं, सप्लायर कोण आहे याचं बघा? सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, युनियन टेरिटरी और लोकल अथॉरिटी. वापरलेली गुड्स, व्हेकल्स, यूज व्हेकल्स, सीज अँड कन्फिस्केटेड गुड्स. काही जप्त केलेले गुड्स असतात ते गव्हर्नमेंटच्या खात्यामध्ये असतील. ओल्ड आणि यूज गुड्स आहेत, वेस्ट आहे, स्क्रॅप आहे. हे जर गव्हर्नमेंटनी विकलं तर विकत घेणारा जो व्यक्ती असतो तो त्याच्यावरचा GST गव्हर्नमेंटकडे जमा करतो. सेलर कोण आहे? गव्हर्नमेंट. बायर कोण आहे? हां. आणि कुठल्या प्रकारचे गुड्स आहेत ते दिलेले आहेत. मग ह्याला HSN सांगितलेलं नाही. हे जे गुड्स आहेत ह्याच्यात जो काही HSN असेल तो HSN स्पेसिफिक HSN दिलेलं नाही आहे. गुड्स दिलेत कुठलेत HSN तुम्ही टाका आणि त्याचा सेल्फ इन्व्हॉइस बनवा. आता ज्यावेळेस रिव्हर्स चार्ज ॲप्लिकेबल होतो तेव्हा त्याचा सेल्फ इन्व्हॉइस बनवायला लागतो. मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो पुढे, टॅलीमध्ये पण दाखवेल कसे वगैरे ते बनतं सेल्फ इन्व्हॉइस. आणखीन याच्यामध्ये एक आहे, ह्याचा उपयोग बाकी कुठल्या बिझनेसला नाही आहे. हे जे प्रिऑरिटी सेक्टर लेंडिंग सर्टिफिकेट आहे, लेंडिंग म्हणजे उधार देणं. काही अशी लोन आहेत बँकांमध्ये ती त्यांना ठराविक सेक्टरमध्ये द्यावी लागतात. एक ठराविक पर्सेंटेज ऑफ अमाऊंट ठराविक कॅटेगरीमध्ये द्यावी लागतात आणि ती दिल्यानंतर त्याचं एक सर्टिफिकेट इश्यू होतं. त्याचं एक सर्टिफिकेट इश्यू केलं जातं RBI कडनं, आय थिंक RBI कडनं. ओके.
आता जर का तेवढी जर का अमाऊंट त्यांनी दिली नसेल तर ते दुसऱ्या सप्लायरकडनं ते सर्टिफिकेट ती जी अमाऊंट आहे, समजा दुसऱ्या बँकेकडे एक्स्ट्रा अमाऊंट आहे, त्यांनी समजा एक जास्त अमाऊंटचं लोन दिलं आहे, तर दुसरी बँक तेवढ्या अमाऊंट जी आहे ती दुसऱ्या बँकेला देऊ शकते की हे तुम्ही दिलं लोन म्हणून द्या, पण त्याचे काही चार्जेस ती बँक घेते ते सर्टिफिकेटपेक्षा जास्त अमाऊंट असेल तर मग त्या केसमध्ये त्याचा GST भरायला लागतो. त्याकरता हे आहे. त्यामुळे हे बाकीच्या बिझनेसकरता ॲप्लिकेबल नाही. प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग सर्टिफिकेट एनी रजिस्टर्ड पर्सन, एनी रजिस्टर्ड पर्सन, हे कोणाकडनं घ्या, जो घेईल रेसिपियंट आहे तो याचा टॅक्स भरेल. बरोबर आहे. गुड्स बरेचसे तुम्ही बघाल ते पण सगळ्या बिझनेसला ॲप्लिकेबल गुड्स नाही आहेत, पण सगळ्या बिझनेसला ॲप्लिकेबल काही सर्व्हिसेस आहेत, त्यातली GTA सर्व्हिस ही सगळ्यांकरता बहुतेक लोकांकरता ॲप्लिकेबल होते. जर तुम्ही ट्रान्सपोर्ट करण्याकरता स्वतःचे व्हेकल वापरत असाल तर ठीक आहे, पण जर तुम्ही GTA कडनं सर्व्हिस घेतली, आता GTA कोण असतो, गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी कोण असते, गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी. मीनिंग ऑफ GT, गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी means any person who provides service in relation to transport of goods by road and issues consignment note by water name called. कन्साइनमेंट नोट इश्यू करतात. आता कन्साइनमेंट नोटमध्ये काय असतं, कन्साइनमेंट नोट एक डॉक्युमेंट असतं इश्यूड बाय अ गुड्स ट्रान्सपोर्टेशन एजन्सी अगेन्स्ट द रिसिप्ट ऑफ गुड्स फॉर द पर्पज ऑफ ट्रान्सपोर्टिंग द गुड्स बाय रोड इन अ गुड्स कॅरेज. The consignment note is issued, it means that the lien on the goods has been transferred to the transporter. त्या नोटप्रमाणे त्या गुड्सची जबाबदारी ट्रान्सपोर्टरने घेतली ट्रान्सपोर्ट करण्याची. ट्रान्सपोर्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर द गुड्स टिल इट्स सेफ डिलिव्हरी टू द कन्सायनी. जे गुड्स घेतले ते कोणाचे गुड्स आहेत, नेम ऑफ कन्सायनर, नेम ऑफ कन्सायनी, registration number of goods carriage in which the goods are transported, details of the goods, place of origin, place of destination, person liable to pay GST, consignor, consignee or the GTA हे दिलेलं असतं. तर जो कन्सायनी नोट इश्यू करतो तो GTA आहे. त्याचा बिझनेस आहे की एकाचे गुड्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचे, अशा प्रकारे बनवलं जातं. कोण सेंडर आहे, कोण रिसिव्हर आहे, कोण घेऊन चाललं आहे. नोटिफिकेशन जे आहेत एक 13/2017 हे नोटिफिकेशन पहिलं होतं. याच्यामध्ये सप्लाय आणखीन पुढे नोटिफिकेशन काय आल्यात, त्यामध्ये आणखीन सर्व्हिसेस काय ॲड झाल्यात. जसं काळ गेला तशा गव्हर्नमेंटला वाटलं म्हणून त्यांनी आणखीन काय सर्व्हिसेस त्याचं नोटिफिकेशन काढून त्या नोटिफाय केल्या. सगळ्यांकरता वापराचं असलेलं महत्त्वाचं असलेलं जे आहे ते GTA आहे, म्हणून आपण ते पहिले बघतो आहे. याच्यामध्ये सप्लाय ऑफ सर्व्हिसेस इन रिलेशन टू ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय रोड. रोड ट्रान्सपोर्ट आहे, रेल्वे किंवा वॉटर ट्रान्सपोर्ट नाही आहे किंवा एअर ट्रान्सपोर्ट नाही आहे. ट्रान्सपोर्टचे वेगवेगळे मोड आहेत. यात कुठला मोड दिला आहे, फक्त रोड. सप्लाय ऑफ सर्व्हिसेस इन रिलेशन टू ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय रोड. सर्व्हिसेस provided or agreed to be provided by a goods transport agency who has not paid GTA at the rate of 6%. काय दिले, who has not paid GTA at the rate of 6%. आता त्याच्यामध्ये बघा कसं आहे, ट्रान्सपोर्टेशन करणारे तीन प्रकारचे ट्रान्सपोर्टर आहेत. GST पॉईंट ऑफ व्ह्यू तीन प्रकारचे ट्रान्सपोर्टर आहेत.
एक म्हणजे एक अनरजिस्टर्ड ट्रान्सपोर्टर. अनरजिस्टर्ड ट्रान्सपोर्टर असेल तर याचा संपूर्ण चार्ज जो आहे तो रिसिपिएंटनी भरायचा. इथे 5% आहे. दुसरे असे ट्रान्सपोर्टर आहेत जे रजिस्टर्ड आहेत GSTमध्ये, पण त्यांच्याकरता रेट 5% आहे. तिसरे असे ट्रान्सपोर्टर आहेत जे रजिस्टर आहेत आणि जे रिसिपिएंटकडनं 12% GST घेतात. 12% GST घेतात. हा जो आहे ना, हा नॉर्मल चार्ज आहे. हा नॉर्मल चार्ज आहे. या केसमध्ये कुठल्याही प्रकारचा टॅक्स रिसिपिएंटला RCMवरती द्यावा लागत नाही. RCM इज नॉट ॲप्लिकेबल. रजिस्टर्ड पर्सननी 12% चार्ज लावला तर 12% टोटल चार्ज आहे. CGST किती येईल? 6%. AGST किती येईल? 6%. मग आता आपल्या इकडे काय दिलं आहे, त्यांनी काय सांगितलं आहे, जे आपण वाचतोय त्या ब्रॅकेटमध्ये काय दिलं आहे? हू हॅज नॉट पेड GTA ॲट द रेट ऑफ 6%. ह्याला RCM ॲप्लिकेबल नाही. जर तुम्हाला CGST 6% तो बिलावर लावून देणार असेल तर GST तुम्हाला RCM ॲप्लिकेबल नाही. खाली नोट दिले, नोट 6% इज CGST रेट. इट मीन्स 6% CGST, 6% AGST, 12% IGST. हे जर का GTA गव्हर्नमेंटला 12% देत नाही तर RCM ॲप्लिकेबल आहे. मग GTA 5% का देतो? रेट जर 12% तर GTA 5% का देतो? एखाद्या एखाद्या गुड्सच्या सप्लायवरती किंवा सर्व्हिसच्या सप्लायवरती एकच रेट पाहिजे ना. तुम्हाला चॉईस नसतो असा की तुम्ही पाहिजे तर 5% लावा, पाहिजे तर 12% लावा. मग असा चॉईस गव्हर्नमेंटने का दिला? एकाच सर्व्हिसेससाठी गव्हर्नमेंटनी 2 रेट का दिले? जर अनरजिस्टर आहे तर 5% RCMमध्ये आहे. जर 5% आहे तरी पण RCMमध्ये 5% आहे. रेट ते 12% आहे. थोडं हे वेगळं नाही वाटत? आत्तापर्यंत आपण जे बघतोय की सप्लायरला किंवा रिसिपिएंटला गव्हर्नमेंटने रेट नोटिफाय केला तर एकच रेट असतो, 2 रेट नसतातच ना. मग इथे अशा प्रकारे 2 रेट का दिले? सगळ्यात पहिले बघा, काही जे ट्रान्सपोर्टर आहेत ते अशा प्रकारचे ट्रान्सपोर्टर आहेत की ते शेतकरी आहेत पण त्यांची गाडी पण आहे. मग ती गाडी त्यांना जेव्हा शेती करायला लागते काय मटेरियल आणायला न्यायला ते वापरतात. एरवी मग त्यांची मोठी फॅमिली असेल, म्हणजे असं होत आलं आहे, काही त्यांची मुलं आहेत ती ट्रान्सपोर्ट करतात. मग असे जे ट्रान्सपोर्टर आहेत त्यांना काही कळत नाही GST लॉ वगैरे काय. अगोदर सर्व्हिस टॅक्स असणार त्यांना कळत नव्हतं. तेव्हा ट्रान्सपोर्टरच्या जी असोसिएशन होती त्यांनी सांगितलं की आम्हाला टॅक्स वगैरे आमच्यावर ठेवू नका. पण आता कसं झालं आहे, मोठ्या मोठ्या कंपन्या पण आल्यात किंवा काही लोकांची मुलं शिकली त्यांना ह्या गोष्टी कळतात. किंवा काय मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, एका ट्रान्सपोर्ट कंपन्यांच्या 1000 ट्रक आहेत. 1000 ट्रक आहेत तर त्या 1000 ट्रकवरती त्यांना काही ना काय रिपेअरिंग मेंटेनन्स काय काय लागत असतं. त्यांना काय मटेरियल पण लागत असतं. ते मटेरियल ते विकत आणतात. टायर, ट्यूब, इतर काय पार्ट्स आहेत खराब झाले ते विकत आणतात आणि त्यांच्याकडे 1000 ज्यावेळेस व्हेकल्स आहेत तर त्यांच्याकडे मेकॅनिक पण त्यांनी ठेवले. ते मेकॅनिक रिपेअर करतात. कधी ह्या 5000 ट्रकचा मेंटेनन्स कर, तर दुसऱ्यांचा कर, त्याचं कायम काम चालूच असतं. त्याची 5-10 माणसं मेंटेनन्स करतच असतात. तर त्यावेळेस इनवर्ट सप्लाय तिथे घेतात, त्यावर त्यांना टॅक्स द्यायला लागतो. मग त्या कंपन्यांना फॉरवर्ड चार्जमध्ये जर टॅक्स ॲप्लिकेबल केला त्यांना ITC मिळतो. आणि जर फॉरवर्ड चार्ज 12% जर का ॲप्लिकेबल झाला तर रिसिपिएंटला RCMमध्ये टॅक्स द्यावा लागत नाही. काही कंपन्या आहेत, मॅन्युफॅक्चरर आहेत, त्यांचं जे मटेरियल आणतात, रॉ मटेरियल किंवा फिनिश प्रॉडक्ट ट्रान्सपोर्ट करतात, त्या कंपन्यांना बरं पडतं 12% घ्या, आम्हाला पण ITC घ्यायचं आहे, काय फरक पडत नाही. रेट ट्रान्सपोर्टचा 12% असो, 6% असो, 9% असो, 12 असो, 18 असो, 5 असो, काय फरक पडत नाही. किती पण टॅक्स तुम्ही लावा,
आम्हाला ITC क्लेम करायचं आहे, पण RCMमध्ये त्याची वेगळी परत कॉम्प्लायन्सेस करा, वेगळ्या एंट्रीज करा, अकाउंटिंग करा, हिशोब ठेवा, त्यापेक्षा फॉरवर्ड चार्ज परवडला. पण ट्रान्सपोर्टर काय असे आहेत की त्यांना GST नको. मग त्या केसमध्ये गव्हर्नमेंटनी 5% त्याचा RCM वरती लावला. आता आणखीन एक प्रॉब्लेम असा आहे की काही ट्रान्सपोर्टर असे आहेत त्यांना काही कंपन्या GST नंबर नसल्यामुळे कामच देत नाहीत, त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही. मग ते GST नंबर घेतात. मग गव्हर्नमेंट त्यांना असं सांगितलं ट्रान्सपोर्टरना की जर तुम्हाला 12% रेट ॲप्लिकेबल, तुम्हाला चॉईस दिला जाईल की तुम्हाला 12% पाहिजे का 5% पाहिजे. जर 12% रेट तुम्ही घ्याल तर ITC क्लेम करता येईल, आणि जर 5% रेट घ्याल तर तुम्हाला ITC मिळणार नाही. आता त्यांचं जे रिपेअरिंगचं काम होतं छोट्या मोठ्या गॅरेजला होतं, तिकडे GSTचं कुठलं बिलही नसतं आणि एकच गाडी आहे, कधी 2-4-6 महिने रिपेअरला जाते, त्यांना गरज नाही ITCची. त्यांचा पर्पज काय फक्त की GST नंबर पाहिजे म्हणून. मग ते 5% GST लावतात, त्यांचं कोणाचं काम करतात त्यांना बस, आणि गव्हर्नमेंटकडे जमा करतात, त्याला कामही मिळतं. आता ह्या केसमध्ये 5% जर GST लावला तरी पण त्याच्यावरती RCM येतो 5%. अनरजिस्टर घेतला तरी पण RCM येतो. कळला कन्सेप्ट? इथे काय दिलं आहे, सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड ऑर ॲग्रीड टू बी प्रोव्हाइडेड बाय अ गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी हू हॅज नॉट पेड GTA ॲट रेट ऑफ 6%. म्हणजे जर 12% GST लावत नसेल, आयदर तो 5% लावेल किंवा लावणार नाही, तर मग RCM येईल. इथे प्रोवायडर ऑफ सर्व्हिस कोण आहे? नो मॅटर्स वेदर इट इज रजिस्टर ऑर नॉट. जो सप्लायर आहे तो रजिस्टर आहे किंवा नाही आहे हा मॅटर नाही आहे. जर तो 12%नी सप्लाय करत नाही तर रिसिपियंट ऑफ सर्व्हिस, इफ रिसिपियंट इज नॉट रजिस्टर, ही विल बी लायबल टू बी रजिस्टर ॲज पर सेक्शन 24(3). जर अशी सर्व्हिस एखादा रिसिपियंट घेतो त्याच्यावर टॅक्स भरण्याची जबाबदारी कोणावर आहे? रिसिपियंटवर आहे. तर ॲज पर सबसेक्शन 3 ऑफ सेक्शन 24 रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल कोणाला? रिसिपियंट. एनी फॅक्टरी रजिस्टर अंडर, और त्यांनी सप्लाय कोणाला करतो तो? रिसिपियंट ऑफ सर्व्हिस. जर फॅक्टरी आहे, सोसायटी आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, एनी पर्सन रजिस्टर अंडर द CGST ॲक्ट और द IGST ॲक्ट और द AGST ॲक्ट और द UTGST ॲक्ट और एनी बॉडी कॉर्पोरेट, एनी पार्टनरशिप फर्म, एनी कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन यांनी जर का सप्लाय घेतला GTA कडनं ट्रान्सपोर्टसाठी, तर GST भरण्याची जबाबदारी ह्या पर्सनची राहील. Supply of services in relation to transportation of goods by road, rate of tax. If GTA opt to pay GST 12% in forward charge, no liability will be there on part of recipient located in taxable territory. 12% जर का इनवॉइस 12%चा बनला तर फॉरवर्ड चार्ज झाला, मग रिव्हर्स चार्जमध्ये काही अमाऊंट भरायला लागणार नाही रेसिपियंटला. इफ GTA इज नॉट रजिस्टर or GTA does not charge GST on invoice, recipient is liable at 5% GST in reverse charge basis. GTA रजिस्टर नाही आहे किंवा GTA कुठल्या प्रकारचा चार्ज करत नाही 12%चा, 5% चार्ज करतो, तर त्या केसमध्ये 5% हे रिसिपियंटला RCM मध्ये द्यावे लागतील. आता आपण जी लिस्ट बघितली त्यामध्ये सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय GTA टू अँड अनरजिस्टर्ड पर्सन. अनरजिस्टर्ड पर्सनला जर सप्लाय केला तर त्याला एक्झाम्पशन आहे. एक्झाम्पशन इज अवेलेबल फॉर सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी टू अँड अनरजिस्टर्ड पर्सन, इन्क्लुडिंग अँड अनरजिस्टर्ड कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन.
हे एक्झाम्पल आहे. सपोज तुम्हाला तुमचं घर शिफ्ट करायचं आहे, ऑफिस तर सामान्य नाही, घर आहे, अनरजिस्टर्ड पर्सन आहे आणि सप्लाय घेतला जातो आहे, तर त्या केसमध्ये त्याला एक्झाम्पशन आहे. त्याची एंट्री आहे, तुम्ही नोटिफिकेशन नंबर 12 काढाल, ज्यामध्ये एक्झाम केलं आहे एंट्री 21A, सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय अ गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी टू ॲन अनरजिस्टर्ड पर्सन. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय अ गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी टू ॲन अनरजिस्टर्ड पर्सन इन्क्लुडिंग अनरजिस्टर्ड कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन अदर दॅन द फॉलोइंग रिसिपियंट. अदर दॅन हे म्हटलं आहे, अदर दॅन हे यांच्याकरता जर यांनी सप्लाय घेतला तर यांना RCMवरती टॅक्स द्यावा लागेल. पण अनरजिस्टर्ड पर्सन आहेत आणि हे जे खाली दिलेलं स्पेसिफिकेशन आहे ह्यातले पर्सन नाही आहेत, ह्यातले नाही आहेत. ओके, तर त्यांना सेक्शन 24(3) प्रमाणे रजिस्ट्रेशन घेऊन RCM भरण्याची गरज नाही, कारण त्यांना एक्झाम केलेलं आहे. ते एक्झाम सप्लाय घेतात असं मानलं जाईल आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा GST भरायला लागणार नाही. ट्रान्सपोर्टर अनरजिस्टर्ड आहे आणि सर्व्हिस घेणारा पण अनरजिस्टर्ड आहे. ह्या ABCDEF मधला नाही, हे गरजेचं आहे, तर हे एक्झाम्पशन ॲप्लिकेबल होईल. लेवी ऑफ GST विथ फुल ITC टू GT. जर 12% लेवी आहे तर फॉरवर्ड चार्ज आहे, 12% लेवी आहे तर फॉरवर्ड चार्ज आहे. आणि दुसरं RCM लेवी ऑफ GST 5% विदाउट ITC टू GT. 5% GTAला ITC मिळत नाही. GTA सर्व्हिसेस टू एनी रजिस्टर्ड पर्सन, GT इज पेएबल अंडर नॉर्मल चार्ज. GT सर्व्हिस टू ॲन अनरजिस्टर्ड पर्सन जर A to G मधले आपण बघितले ते असतील तर त्यांना मग GT इज पेएबल अंडर नॉर्मल चार्ज बाय GT. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू एनी अदर अनरजिस्टर्ड पर्सन यातले नाही आहे तर एक्झाम्प्ट आहे. हे आपलं काय झालं, इकडचा भाग काय होता, हा जो भाग होता इकडचा ह्या बाजूचा, हा कुठला चार्ज आहे, फॉरवर्ड चार्ज. 12% लावणार GT आहे, 12% घेतले जातील. आणि इकडे अनरजिस्टर्ड पर्सन आहे, GT सर्व्हिसेस टू एनी अनरजिस्टर्ड पर्सन. तर अनरजिस्टर्ड पर्सनला नोटिफाईडमधले आहेत किंवा नाही आहेत. GST इज पेएबल अंडर नॉर्मल चार्ज. तो 12%चा इनवॉइस बनवेल, रजिस्टर असो किंवा अनरजिस्टर असो. 12%चा इनवॉइस बनला, 12% तो कलेक्ट करेल, गव्हर्नमेंटकडे जमा करेल. दुसरं आता इथे 5%चा इनवॉइस आहे की, एक मिनिट बघा, दुसरं थोडं मी वेगळ्या प्रकारे प्रेझेंट केलं. इकडे बघा, हे थोडं वेगळ्या प्रकारे प्रेझेंट केलं, तेच आहे, वेगळ्या प्रकारे केलं आहे. रजिस्टर्ड GTA प्रोव्हाइडेड सर्व्हिसेस टू अदर दॅन स्पेसिफाईड रिसिपियंट. ABCDEF दिले तर मग एक्झाम्प्ट आहे, त्यांना GST लावलं जाणार नाही. आणि स्पेसिफाईड रिसिपियंट असेल तर फॉरवर्ड चार्ज 12% आणि रिव्हर्स चार्ज 5%. स्पेसिफाईड रिसिपियंटला 12% रेट लागतो तर फॉरवर्ड चार्जमध्ये. आणि जर का 12% रेट नाही आहे, 5% रेट आहे किंवा अनरजिस्टर्ड GTA आहे, प्रोव्हाइडेड सर्व्हिसेस टू अनरजिस्टर्ड GTA प्रोव्हाइडेड सर्व्हिसेस टू आयदर स्पेसिफाईड रिसिपियंट. इकडनं बघा, रजिस्टर्ड GTA असू शकतो किंवा अनरजिस्टर्ड GTA असू शकतो. जर रजिस्टर आहे तर तो आपला चार्ज घेईल. 12 घेतला तर फॉरवर्ड चार्ज आहे, 12 नाही घेतला तर मग रिव्हर्स चार्ज आहे. 5 घेईल किंवा मग घेणार नाही अनरजिस्टर असेल तर. जर घेणार नाही आणि घेणारे कोण असतील, स्पेसिफाईड असतील, तर 5% GST त्यांनी भरायचं आहे.
थोडंसं गुंतागुंतीचं आहे, पण आपल्याला तरी पण समजून घ्यावंच लागेल. 2 प्रकारचे GT आहेत, एक रजिस्टर आणि अनरजिस्टर. परत रजिस्टरमध्ये पण 2 आहेत, एक 12% एक 5%. जर 12% असेल तर फॉरवर्ड चार्ज झाला, 5% तर रिव्हर्स चार्ज झाला. आणि त्यांनी स्पेसिफाईड रिसिपियंटला जर का सर्व्हिस दिली तर स्पेसिफाईड रिसिपियंटला RCMमध्ये 5% द्यावा लागेल रेट, जर सप्लायरचा रेट 5% आहे किंवा अनरजिस्टर आहे. आणि जे एक्झम्पशन आहे ते इंडिव्हिज्युअलला आहे. अदर दॅन स्पेसिफाईड रिसिपियंटचा असेल, तर बाकीच्यांकरता एक्झम्पशन आहे GTA करता. एंट्री नंबर आता मी मला दाखवलं, एक 21. तशी आणखीन एक एंट्री आहे 21. बरोबर आहे. इथे पण एक एक्झम्पशन आहे, ते एक्झम्पशन सब्जेक्ट टू बेस्ड ऑन गुड्स आणि बेस्ड ऑन ट्रान्सपोर्टेशन चार्जेस आहे. बेस्ड ऑन गुड्स आणि बेस्ड ऑन ट्रान्सपोर्टेशन चार्जेस आहे. कशा प्रकारे बघा, सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय GT आहे. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय अ गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी बाय वे ऑफ ट्रान्सपोर्ट इन गुड्स कॅरेज ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस. ॲग्रिकल्चरल प्रोड्यूसचं जर का ट्रान्सपोर्ट असेल तर GTA टॅक्स कलेक्ट करणार नाही, कारण की ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस हे एक्झाम्प्ट आहे, त्याच्यावरचा ट्रान्सपोर्ट चार्ज पण एक्झाम्प्ट केला आहे गव्हर्नमेंटने. एक. दुसरं B, गुड्स वेअर कन्सिडरेशन चार्ज फॉर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स ऑन अ कन्साइनमेंट ट्रान्सपोर्ट इन अ सिंगल कॅरेज डज नॉट एक्सीड ₹1500. गुड्स वेअर कन्सिडरेशन चार्ज, छोटे जे बिझनेसमॅन असतात तर त्यांचं सामान जे आहे ते किती रुपयाचं आहे, अमाऊंट दिली. गुड्स वेअर म्हणजे एक आहे ना, गुड्सचा प्रकार दिला आहे आणि दुसरं चार्जेस दिले. आपण इथे काय दिलं की सब्जेक्ट टू बेस्ड ऑन गुड्स आणि बेस्ड ऑन ट्रान्सपोर्टेशन चार्जेस हे एक्झम्पशन आहे. तर पहिल्या केसमध्ये काय होतं, गुड्सचा प्रकार होता, ह्या प्रकारात जर गुड्स असतील तर काय असेल, ट्रान्सपोर्टच असेल तर कुठल्याही प्रकारचा GST लागणार नाही, एक्झम्पशन आहे. सूट दिले इकडे GSTसाठी सूट दिलेली. गुड्स वेअर कन्सिडरेशन चार्ज फॉर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स ऑन अ कन्साइनमेंट ट्रान्सपोर्ट इन अ सिंगल कॅरेज. एकदाच गुड्स घेऊन जातात, त्यामध्ये ₹1500हून जास्त गुड्स नसतील, ₹1500 जास्त गुड्स नसतील तर हे काय करमुक्त असतील. ते जे चार्जेस आहेत, जे भाडं आहे ते 1500पर्यंत आहे, ते GST लागणार नाही. दुसरं, गुड्स वेअर कन्सिडरेशन चार्ज फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑल सच गुड्स फॉर अ सिंगल कन्सायनी डज नॉट एक्सीड ₹750. एका कन्सायनीचे 750पेक्षा जास्त नाही आहे, तेव्हा पण एक्झम्पशन असेल. मिल्क, सॉल्ट अँड फूड ग्रेन्स इंक्लुडिंग फ्लोअर, पल्सेस अँड राईस, या प्रकारचे गुड्स असतील हे दिलेले गुड्स आहेत. ऑर्गॅनिक मॅन्युअल, न्यूजपेपर और मॅगझिन रजिस्टर विथ द रजिस्टर ऑफ न्यूजपेपर. न्यूजपेपर प्रिंट होतात, त्यानंतर ते ट्रान्सपोर्टनी वेगवेगळ्या शहरात पोचवले जातात. याचं जे ट्रान्सपोर्टेशन आहे ते पण करमुक्त आहे. त्या ट्रान्सपोर्ट चार्जेसवरती गव्हर्नमेंट GST घेत नाही. न्यूजपेपर और मॅगझिन रजिस्टर विथ द रजिस्टर ऑफ न्यूजपेपर. आता वेगवेगळे आपण बघतो पूर वगैरे येतात तेव्हा रिलीफ मटेरियल पोचवलं जातं. रिलीफ मटेरियल मीन फॉर विक्टिम्स ऑफ नॅचरल और मॅनमेड डिझास्टर्स, कॅलॅमिटीज, ॲक्सिडेंट्स और मिसशेप. डिफेन्स किंवा मिलिटरीचं इक्विपमेंट जर जी काय वाहतूक होते, जर ती GTAने केली तर GTA फक्त त्याचं कन्सिडरेशन घेईल, GST घेणार नाही. कारण GST आपल्याला गव्हर्नमेंटकडेच जमा होतो. मग गव्हर्नमेंटचेच हे डिपार्टमेंट आहेत, डिफेन्स, मिलिटरी, त्यांचे इक्विपमेंट जर का वाहून नेत असतील तर मग GST लावलं जाणार नाही.
आता आपण एंट्री नंबर 21 बघितलं. या एंट्री नंबर 21मध्ये आपण दोन पार्ट पाडू शकतो. फर्स्ट कॅटेगरी ऑफ एक्झम्पशन, ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस, मिल्क, सॉल्ट, फूड ग्रेन इन्क्लुडिंग फ्लोअर, पल्सेस अँड राईस, ऑर्गॅनिक. म्हणजे हे जे तिकडचे पॉईंट होते, एवढे पॉईंट दिले, त्याच्यामध्ये आपण 2 कॅटेगरी पाडली. तर काही गुड्स आहेत, ते गुड्सचे एवढे ही लिस्ट आहे. आणि मग अमाऊंट दिली ते 1500 आणि 750 दिलेली. गुड्स वेअर कन्सिडरेशन चार्ज फॉर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स ऑन अ कन्सायनी ट्रान्सपोर्टेड इन अ सिंगल कॅरेज. एकाच वाहनातनं तो ट्रान्सपोर्ट करतो आहे तेव्हा डज नॉट एक्सीड 1500. त्यात सगळं एकाच मटेरियल आहे, ते 1500हून जास्त असं कामा नये. आणि गुड्स वेअर कन्सिडरेशन चार्ज फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑल सच गुड्स फॉर अ सिंगल कन्सायनी 750. संपूर्ण कन्साइनमेंट आहे ते 1500 रुपयाचं आणि एकाचं 750 रुपये. अशा प्रकारे त्यांनी 2 अमाऊंट दिले. आता हे एकाचं आहे का अनेकांचं आहे का दोघा तिघांचं आहे कसं कळणार? पण त्यांनी बनवली प्रोविजन अशी. आणि छोट्या छोट्या या ज्या काय अमाऊंट आहेत, ज्या ट्रान्सफर होत आहेत किंवा गुड्सचं ट्रान्सपोर्ट होत आहे, ह्याच्यावरती नजर कोण ठेवणार? कशा प्रकारे गव्हर्नमेंट ठेवणार? समजलं? 2 एक्झम्पशन होते, एक 21, दुसरं 21A. आता मला एक सांगा, जर तुम्ही अनरजिस्टर्ड GTAकडनं काही ट्रान्सपोर्टेशन करून घेतलं आणि त्यांनी काही अमाऊंट चार्ज घेतला तर GST भरावं लागेल? हां, अनरजिस्टर्ड GTA जो आहे पर्सन म्हणजे GTA जो आहे तो अनरजिस्टर्ड आहे. त्याच्याकडनं सप्लाय घेतला ट्रान्सपोर्टचा, तुमचं जे मटेरियल येतं ते कोण आणतं? ट्रान्सपोर्टर. त्याला भाडं कोण देतं? आमच्या इथे सर, आमच्या इथे भाडं तर ते बिलामध्ये तर कुठे लिहिलेलं नसतं ट्रान्सपोर्टेशन चार्जेस. आम्ही पण नाही देतो. म्हणजे मग सप्लायर देतो ना? सप्लायर देतो. सप्लायर देतो. तुमचा काय प्रश्न येत नाही. जर तुमचा सप्लायर जर का तुम्हाला मटेरियल ट्रान्सपोर्ट करून देतो, तुम्हाला कधी ट्रान्सपोर्टरला बोलवावं लागत नाही, त्यामुळे तुमच्याकडे हा प्रश्न नाही. पण ज्यावेळेस काही अशी सप्लायर आहेत ते बिल्डिंग मटेरियल सप्लाय करतात, सिमेंट रेती वगैरे सप्लाय करतात, मग त्यांचा काही खूप मोठा बिझनेस नसतो. मग ते अशा प्रकारे GTAला बोलवतात की जा या साईटवरती मटेरियल पोचव, हा माझा सप्लायर आहे, इकडनं घे आणि तिकडे पोचव. आता त्या केसमध्ये जो ट्रान्सपोर्टर आहे तो GSTचं बिल देत नाही त्यांना, तो फक्त आपलं एक बिल देतो. त्याच्यावरती GST भरण्याची 5% GST भरण्याची जबाबदारी ही जो ते बिल्डिंग मटेरियल सप्लाय करणारा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याची आहे. त्याला गव्हर्नमेंटकडे 5% GST द्यावा लागेल. असे कुठलेही बिझनेस आहेत की जे दुसऱ्या गाडीनी डिस्ट्रीब्युटर आहे, ही स्वतःची गाडी आहे, पण जर कधी गाडी रिपेअरला दिली, मेंटेनन्सला दिली तर त्यावेळेस त्याला GTAकडून सर्व्हिस घ्यायला लागते. आणि जर त्यांनी GTAकडनं सर्व्हिस घेतली तर मग त्याच्यावर GST पे करण्याची जबाबदारी ही रेसिपिएंटची. 1-2 वेळा तुम्ही केलं, अकाउंट नाही केलं, ठीक आहे, ते हजाम होऊ शकेल. पण जर तुम्ही दर महिन्याला रोज किंवा आठवड्यातून 4 वेळा, महिन्यातनं 15 वेळा जर का ट्रान्सपोर्टरला बोलवता, त्याला पेमेंट करता आणि काही लाखाचं पेमेंट जर केलं जातं, त्याच्यावर GST भरावं पाहिजे. त्याचं क्रेडिट पण मिळेल. तुम्ही असं म्हणाल तर मी टॅक्स भरीन नाही, परत क्रेडिट पण घेईल. गव्हर्नमेंटला काय मी टॅक्स चुकवत नाही आहे, टॅक्स चुकवला जात नाही. पण गव्हर्नमेंटचं तुम्हाला रजिस्टर्ड पर्सन म्हणून जे ऑब्लिगेशन आहे की जे काही तुमचे नियम आहेत, प्रोव्हिजन आहेत, कायद्यामध्ये तरतुदी आहेत, ते आम्ही पाळू, ते तुम्ही पाळत नाही आहात, म्हणून तुम्हाला काही फाईन पेनल्टी लागू शकते. GST भरा आणि मग क्रेडिट घ्या. काही तास का होईना, काही दिवस का होईना, गव्हर्नमेंटच्या अकाउंटला काही लाख रुपये जमा होतात ना, बस.
तुम्हाला आता कशा प्रकारे याचा वापर करायचा हे दाखवतो. ओके. एवढं समजलं केतकी? केतकी समजलं का एवढं? केतकी मी जे काय सांगितलं तुम्हाला आता ते क्लिअर झालं की नाही झालं? जर का तुम्ही अनरजिस्टर सप्लाय GTA कडनं सप्लाय घेतला किंवा असा GTA त्याच्याकडे 5% रजिस्ट्रेशन आहे पण तो लेवी करतो 5%, या केसमध्ये रिसिपियंटला गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा करावा लागतो. आता बघा थोडं लक्षात घ्या, आपण आता कशा प्रकारे करतोय. नॉर्मली आपण कशा प्रकारे करतोय हे लक्षात घ्या. तुम्ही इनवॉइस बनवता, फॉरवर्ड चार्जमध्ये इनवॉइस जो बनवला जातो, एकाच इनवॉइसमध्ये तुमचं जे कन्सिडरेशन आहे ते पण बुक होतं. जो काही CGST AGST आहे, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारे टॅक्स तुम्ही सेपरेटली बुक करत नाही. तुमच्या एकाच परचेस वाउचरमध्ये सप्लायरचं कन्सिडरेशन प्लस टॅक्स मिळून इनवॉइसची व्हॅल्यू बनते. एका इनवॉइसमध्ये दोन्ही गोष्टी रेकॉर्ड होतात. आता तुम्ही जेव्हा परचेस वाउचर रेकॉर्ड कराल इनवॉइसमध्ये CGST AGST असणार नाही. किती अमाऊंटचा सप्लाय घेतला तेवढं असेल. म्हणजे तुम्हाला दुसरी एंट्री करायला लागेल. फॉरवर्ड चार्ज आहे याच्यामध्ये टॅक्स पेड टू गव्हर्नमेंट बाय सप्लायर. रिसिपियंटचं काम संपलं, इनवर्डची एंट्री केली परचेसची, CGST AGST आला, टॅक्स भरण्याची जबाबदारी कोणाची? सप्लायरची. मग तुम्ही तुमच्या GSTR 2A मध्ये बघाल, त्यांनी गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा केला आहे, त्यांनी माझा इनवॉइस अपलोड केला आहे, इनवॉइस फर्निश केला आहे GST पोर्टलला, माझं नाव आलं, ओके, संपलं तुमचं काम. इथे रिसिपियंटचं काम संपलं. पुढे तो रिसिपियंटला त्याची अमाऊंट पेमेंट करेल. टॅक्स त्यांनी जमाच केलाच आहे. ITC कॅन बी अवेल बाय रिसिपियंट. फॉरवर्ड चार्जला असंच होतं ना, तुम्ही सप्लायरकडनं इनवॉइस आल्यानंतर तुमचं जे काही क्रेडिट पिरियड आहे तो संपायच्या आतमध्ये सप्लायरला पेमेंट करता. सप्लायर GSTR 1 मध्ये तो इनवॉइस फर्निश करतो. रिसिपियंट त्याचं जे ITC आहे ते अवेल करू शकतो, ITC क्लेम करू शकतो. इनवॉइस विथ CGST AGST, पेमेंट ऑफ एंटर कन्सिडरेशन टू सप्लायर, ITC अवेल्ड ऑटोमॅटिकली. ही आपली नॉर्मल चार्जमधली प्रोसिजर आहे. रिव्हर्स चार्जमध्ये काय होणार? इनवॉइस विदाउट CGST AGST आहे. CGST AGST शुड बी बुक्ड सेपरेटली बाय रिसिपियंट. पहिली एंट्री तुम्ही कराल इनवॉइसची, दुसरी एंट्री कराल टॅक्सची, जो टॅक्स रिसिपियंटला जमा करायचा आहे. बरोबर आहे? GST पेड टू गव्हर्नमेंट बाय रिसिपियंट सेपरेटली अँड कन्सिडरेशन पेड टू सप्लायर सेपरेटली. आता पेमेंट वाउचरला एंट्री होतील, एक पेमेंट सप्लायरला, दुसरं पेमेंट गव्हर्नमेंटला, म्हणजे तिसरी एंट्री करायला लागेल. गव्हर्नमेंटला टॅक्स पे केल्यानंतर ITC कॅन बी अवेल्ड बाय रिसिपियंट. ITC अवेल करण्याकरता आपण अजून एक एंट्री करायला लागेल. एवढ्या एंट्रीज टॅलीमध्ये केल्यानंतर तुमची प्रोसिजर कंप्लीट होते. 12% जर तुम्हाला ITC मिळणार असेल तर तुम्हाला 12% टॅक्सवाला ट्रान्सपोर्टर परवडला का आता अशा प्रकारचा रजिस्टर? 12% हे करायला लागतं. त्यामुळे काय होतं, ह्या ज्या प्रोसिजर आहेत ह्या टॅलीमध्ये कशा रेकॉर्ड करायच्या. आणि मग तुम्ही नॉर्मल इनवॉइस बनवता त्याच्यामध्ये पण तुम्ही 2% असताना 1% टाकायला विसरता. अशी जर का तुमच्या इंडस्ट्रीमध्ये प्रकार होत असेल तर RCMची एंट्री कोण आणि कोणाला कशा शिकवणार?
आणि कशा फॉलो होणार या प्रकारे अकाउंटिंग. अशा बेसिसवर म्हणजे काम होतं कसं कसं तुमचा जो सेक्टर आहे ना मॅडम तो कसा आहे की याला म्हणतात काय शब्द आहे त्याला, अनऑर्गनाइज सेक्टर. तुमचा अनऑर्गनाइज सेक्टर आहे. कंपनीकडे त्यांना कंपनी लॉप्रमाणे काही प्रोसिजर ह्या कराव्याच लागतात कंपनी ॲक्टप्रमाणे, आणि मग त्यांना कंपनी चालवायची आहे. त्यांचं शेअर होल्डरला तुम्ही काय कशा प्रकारे टर्नओव्हर केला, काय केला, अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी असतात. आणि मग कंपनी जो चालवतो त्याकडे काय प्लॅनिंग्स किंवा त्याकडे स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह असतात. त्यामुळे त्यांच्या एम्प्लॉईजला प्रॉपर ट्रेनिंग देणं, ट्रेंड एम्प्लॉईज अपॉइंट करणं, त्यांना मग काम चाललं की नाही चाललं व्यवस्थित ह्याच्याकरता इंटरनल ऑडिट करणं, चेकिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. जर मोठा गोल आहे आणि एक ठराविक पद्धतीने त्या गोलपर्यंत जायचं आहे तर त्यांना त्यांचं अकाउंटिंग, प्रोडक्शन, मार्केटिंग हे सगळे डिपार्टमेंटला ते व्यवस्थित ॲक्टिव्ह होतात. तुमच्याकडे ॲक्टिव्ह व्हायला कोण आहे मला सांगा. जर एखादा इंडिव्हिज्युअल पर्सन आहे किंवा पार्टनरशिप फर्म आहे तर तो व्यक्ती जर का मध्ये मध्ये ॲक्टिव्ह होतो, येतो, सांगतो कामं करा, हे करा, निघून जातो. हे पद्धतीमधलं काम नाही. कंपनीमध्ये कसं आहे, कंपनीमध्ये माहिती असतं की प्रत्येक व्यक्ती आहे तो शेवटी त्याला प्रत्येकाला काय टेन्शन्स आहेत, मग त्यांना मोटिवेट करणं, त्यांना मोटिवेट करण्याकरता चार्ज ठेवण्याकरता काय काय कार्यक्रम घेतले जातात. कंपनीमध्ये बघा तुम्ही, काही लोकांची मुलं असतात त्याच्याकरता काय खर्च त्यांची कंपनी करते, पास झाले त्यांना अवॉर्ड देते. वेगवेगळ्या प्रकारे त्यांना उत्साही ठेवण्याकरता, त्यांना कार्यरत ठेवण्याकरता कंपन्यांमध्ये असे प्रयत्न केले जातात. पण ह्या अशा प्रकारचे प्रयत्न इंडिव्हिज्युअल किंवा पार्टनरशिप फर्ममध्ये कुठे होणार, ते होत नाही. जो व्यक्ती हा बिझनेस करतो तोच फार शिकलेला असेल नसेल, त्याला काय ह्युमन बिहेवियर माहिती असेल नसेल, त्यामुळे इथे ते मोटिवेशन नाही आहे ह्या सेक्टरमध्ये. मग इथे ट्रेनिंग देणं, एखाद्या व्यक्ती ट्रेनिंग थोड्याशा पैशाने घेतो आहे, त्याला वेळ जरी थोडंसं वेळ देणं हे जरी केलं तर खूप मोठी गोष्ट आहे की मी माझ्या पैशाने काय क्लासेस करणार आहे तर मला ओव्हर टाईम देऊ नका, तुमचे ओव्हर टाईमचे पैसे पण मी देत नाही, ओव्हर टाईम देऊ नका, मला फक्त तुम्ही रिलीज करा. हे पण खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करता त्या इंडस्ट्रीप्रमाणे तुमच्या इंडस्ट्रीमध्ये या ज्या गोष्टी ह्या तुम्हाला जर करून घ्यायला पाहिजे असतील तर जो कॉम्प्लायन्सेस करणार आहे त्यांनी सांगितलं पाहिजे की या एंट्रीज कशा प्रकारे करायच्या. आता प्रॉब्लेम असा आहे, इन्कम टॅक्सचं काम वेगळा व्यक्ती करतो, GSTचं काम वेगळा व्यक्ती करतो, आणि GSTचं काम तुम्ही बिलिंग तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये करताय आणि GSTचे कॉम्प्लायन्सेस तो वेगळ्या सॉफ्टवेअरमध्ये करतो आहे. त्यामुळे तुम्ही काय करताय आणि तो काय करतो आहे याचा काही ताळमेळ नाही. तुमचं अकाउंटिंग आणि त्याचं GST कॉम्प्लायन्सेस जसं तिकडे होते तसं इथे दिसावं ही त्याची गरज नाही, लॉची पण गरज नाही. बस टॅक्स पाहिजे गव्हर्नमेंटला, तुम्ही टॅक्स द्या. तुम्हाला त्यांनी सांगितलं लॉ चेंज झाला आहे सगळं, मग सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यानंतर त्याला एका क्लिकनी मिळणार आहे ही माहिती त्यांनी अपडेट करून घेतली पाहिजे की या सगळ्या एंट्रीज टॅलीमध्ये होणार आहेत. आणि टॅलीच्या वेबसाईटला किंवा टॅलीच्या मॅन्युअलमध्ये हेल्पमध्ये ह्या सगळ्या एंट्री कशा कराव्या दिलेलं आहे ते बघून जर एखाद्या व्यक्तीने समजून घेतो तो करू शकतो. तुम्हाला सिम्पल इनवॉइस एक तिकडे फक्त रेकॉर्ड करायचं आहे. RCMमध्ये तुम्हाला 4 एंट्री करायला लागतील, पण तुम्ही समजून घेता तुम्ही करू शकता. तुम्ही कम्पेअर कराल तर नॉर्मल चार्ज आणि RCMमध्ये वेळ जातो एंट्री करण्यामध्ये, पण किती एंट्री आहेत तुम्हाला, दिवसाला एखादी एंट्री होईल, त्या दिवसाला एक एंट्री होईल, तुम्ही करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही बिलं रोज 500 मारत असाल, महिन्याला 500 मारत असाल, पण तुम्हाला RCMमध्ये एंट्री किती येतील. जर एखाद्या कंपनीमध्ये रोज 1000 बिलं बनतात पण ट्रान्सपोर्टच्या एंट्री किती होतील, 5-10. मग जो व्यक्ती ते काम करतो त्याला 5 काय 10 काय आणि 100 काय. तुम्ही प्रोसिजर समजून घेतली तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि ज्यांना कळत नाही ते काय करतात माहिती आहे, जो ट्रान्सपोर्टरला जो काय इन्व्हॉइस येतो तो ते परचेसमध्ये टाकतात आणि तिकडे रिव्हर्स चार्ज आहे तरी पण त्या इन्व्हॉइसमध्ये खाली टॅक्स टाईप करून मोकळे जातात. टॅक्स दिसतो तिकडे लिस्टमध्ये, झालं काम झालं ना. त्याने तुम्हाला इन्व्हॉइस दिला आहे का तसा टॅक्सेबल नाही आहे, पण त्याच्या नावाने तो 5% लावतो, 10% लावून टाकायचे आणि काम करून घ्यायचं. किंवा अनरजिस्टर आहे तर 5-5% लावायचे आणि काम करून घ्यायचं. अशा प्रकारे पण लोक अकाउंटिंग करतात. ॲज पर लॉ रॉंग आहे. मग जर तुम्हाला लॉ फॉलो करायचं आहे तर मग त्याप्रमाणे तुमची सगळ्यात पहिली गोष्ट प्रोव्हिजन अशी आहे की तुम्ही ट्रान्सपोर्टरकडनं बिल घेतल्यानंतर तुम्हाला GST कधी द्यायचं आहे. हे कुठं दिलं आहे, हे कुठं दिलं आहे, टाईम ऑफ सप्लाय सर्व्हिसमध्ये. किती दिवस आहेत,
किती दिवसामध्ये द्यायचं आहे? हो. आठवत आहे काय? आठवतंय सर. सांगितलं तुम्ही. इतकी आठवत आहे काय? टाईम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस आठवत आहे? त्यामध्ये फॉरवर्ड चार्ज, रिव्हर्स चार्ज. सर्व्हिसच्या केसमध्ये आपण 30 दिवसांमध्ये इनवॉइस बनवतो, बरोबर आहे. रिव्हर्स चार्जला किती दिवस आहेत? 45 days. 30 दिवस नॉर्मल बिझनेसला, आणि काही स्पेशल बिझनेस आहेत बँकिंग कंपनीज, फायनान्स, त्यांना 45 डेज नॉर्मल फॉरवर्ड चार्जमध्ये. आणि रिव्हर्स चार्जमध्ये किती आहे? किती दिवस आहेत? गुड्सच्या केसमध्ये रिव्हर्स चार्ज असेल तर रिव्हर्स चार्जची लायबिलिटी कधी येते? किती काय आठवत आहे का? किती? कितकी? किती आठवत आहे का मी रिव्हर्स चार्जमध्ये काय सांगितलं होतं? हां हां, रिव्हर्स चार्जमध्ये सप्लाय घेतला तर त्याचा टाईम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स किंवा टाईम ऑफ सप्लाय सर्व्हिस काय आहे? म्हणजे कुठली वेळ आहे ज्यावेळेस गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागतो रिव्हर्स चार्जमध्ये? बघा, तुमच्याकडे फॉरवर्ड चार्ज आहे, गुड्सचा आहे. तुम्ही इनवॉइस बनवला का त्याच महिन्यात तुम्हाला गव्हर्नमेंटला टॅक्स देण्याची जबाबदारी आली, पे तुम्ही पुढच्या महिन्याच्या 20 तारखेला करता. तसं माझा प्रश्न असा आहे की रिव्हर्स चार्जच्या केसमध्ये जर तुम्ही असा गुड्स घेतला ज्याच्यावरती टॅक्स भरण्याची जबाबदारी रिसिपिएंटची, तर ती जबाबदारी त्याच्यावरती कधी येते? टाईम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स काय आणि टाईम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस काय? असं काहीतरी आपण डिस्कस केलं होतं रिव्हर्स चार्जचं टाईम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स आणि सर्व्हिसमध्ये. हां, मी तुम्हाला काढून दाखवतो, थांबा 1 मिनिट जरा. बघा समोर आता. टाईम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस अंडर रिव्हर्स चार्ज. ओके, एक म्हणजे डेट ऑफ पेमेंट एंटर इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ द रिसिपिएंट, डेट ऑन विच पेमेंट इज डेबिटेड इन बँक अकाउंट ऑफ द रिसिपिएंट. आणि तिसरा, डेट इमिजिएटली फॉलोइंग 60 days फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस बाय द सप्लायर. सप्लायरनी इनवॉइस इश्यू केला का 61वा दिवस आहे. जर त्याला पेमेंट नाही केलं, रिसिपिएंटला जर पेमेंट नाही केलं, तर 61व्या दिवशी काय होतं? टॅक्स देण्याची जबाबदारी रिसिपिएंटची आहे. रिसिपिएंट कोण आहे ते? जी टी सर्व्हिस कोणी घेतली? तुम्ही घेतली. टॅक्स भरण्याची जबाबदारी कोणाची? तुमची आहे, बरोबर आहे. तुम्ही जर पेमेंट केलं जी टी एला, बस त्या दिवशी तुमची टॅक्स देण्याची जबाबदारी आली.
पण जर तुम्ही 60 दिवसामध्ये पेमेंटच नाही केलं GTAला, तर 61व्या दिवशी मात्र तुमच्यावर जबाबदारी येणारच. तर तुम्ही आज GTAला बोलवलं, त्याला इमिजिएटली पेमेंट दिलं, तर टॅक्स पण गव्हर्नमेंटला आजच द्यायचं आहे. म्हणजे तुम्ही द्याल ॲक्च्युली पुढच्या महिन्याच्या 20 तारखेला, पण त्याचा टाईम ऑफ आपला सर्व्हिस काय आला, तो दिवस ज्या दिवशी तुम्ही पेमेंट केलं. हां, एक तर तुम्ही बुक्समध्ये एंटर केलं तर तो दिवस, किंवा तुमच्या बँकेतनं पैसे गेले, दोघांमधलं अगोदर काय ते. आणि जर हे दोन्ही तुमचं 60 दिवसानंतर आहे, तर मग 61वा दिवस. नॉर्मली तुमचं कसं होतं, तुम्ही गुड्सची सर्व्हिस देता जेव्हा, आणि गुड्सच्या केसमध्ये हेच लिमिट जे आहे हे 30 दिवस आहे. हे 30 दिवस आहे. आणि गुड्सच्या केसमध्ये तुम्ही गुड्स रिसिव्ह केले, आणखी पण त्यामध्ये काही प्रोविजन आहे, मला दाखवतो पुढे जाऊन. मी तुम्हाला एकदा सांगेन आणि तुम्हाला एकदा लक्षात राहायला पाहिजे अशी अपेक्षा मी करत नाही. म्हणून मी काय करतो, तुम्हाला प्रश्न विचारतो की काहीतरी आपण असं घेतलं होतं, तुम्हाला ते आठवतं की नाही आठवत आहे. तुम्ही म्हणता हां काहीतरी सांगितलं होतं, तुम्ही एवढं जरी बोललात तरी मी समाधानी आहे. आपण हा टॉपिक काहीतरी घेतला होता, बस. आणि शेवटी मी समरी घेतली होती, मला समरी काढून दाखवत होता. बघा, फॉरवर्ड चार्ज बघितलं आपण, सबसेक्शन 2 मध्ये फॉरवर्ड चार्ज होता, सबसेक्शन 3 मध्ये रिव्हर्स चार्ज होता. रिव्हर्स चार्ज गुड्सच्या केसमध्ये काय, डेट ऑफ रिसिप्ट ऑफ गुड्स किंवा डेट ऑफ पेमेंट आहे, किंवा मग 31वा दिवस. गुड्स रिसिव्ड केले, ज्या दिवशी गुड्स रिसिव्ड केले त्या दिवशी तुम्हाला रिव्हर्स चार्जमध्ये गुड्स असे गुड्स आहेत ज्याच्यावरती रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम वापरून टॅक्स द्यायचा आहे गव्हर्नमेंटला. तर मग गुड्स मिळाले ना, मग टॅक्स पण गव्हर्नमेंटला देण्याची जबाबदारी त्याच दिवशी आली. गुड्स नाही मिळाले पण सप्लायरला, समजा ॲग्रिकल्चरिस्ट आहे, त्याला तुम्ही पेमेंट करता, तर तो दिवस टाईम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स आहे. जर गुड्सही नाही मिळाले, पेमेंटही नाही झालं, तर मग इनवॉइस इश्यू केला आहे सप्लायरनी 31वा दिवस, विच एव्हर इज अर्लियर हे दिलेलं आहे. आणि सर्व्हिसच्या केसमध्ये डेट ऑफ पेमेंट आणि 61वा दिवस इनवॉइस डेटप्रमाणे. इथे सर्व्हिस तुम्ही रिसिव्ह कधी केली असं काय त्यात दिलेलं नाही. तुम्ही ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, आपलं एक्झाम्पल आहे आता, ट्रान्सपोर्टला तुम्ही पेमेंट केलं, यस, टाईम ऑफ सप्लाय तेव्हाच येईल. किंवा पेमेंट नाही केलं तर 61वा दिवस. आणि जर तुम्ही बुकमध्ये एंट्री करता, इफ अबाउट टू डू नॉट अप्लाय, हे दोन तुम्ही ॲप्लिकेबल नाही करत, तुम्ही बुकमध्ये एंट्री करता, तर मग जशी तुम्ही बुकमध्ये एंट्री कराल ॲप्लिकेबल होईल. लायबिलिटी येईल रिसिपियंटवरती. रिसिपियंटवर लायबिलिटी कधी येईल, सप्लायरला पेमेंट करेल तो दिवस जर 60 दिवसाच्या आतमध्ये आहे तर त्या दिवशी. 60 दिवस पेमेंट नाही केलं तर 61व्या दिवशी ऑटोमॅटिक लायबिलिटी येईल. किंवा मग या 2च्या अगोदर जर तो बुकमध्ये एंट्री करतो तर मग त्यावेळेस येईल. 60 दिवसाच्या अगोदर ते बुकमध्ये एंट्री करतो आणि पेमेंट नाही करत तर 60 दिवसाच्या अगोदर येईल. बुकमध्ये एंट्री केलीच नाही, पेमेंट केलं, बस लायबिलिटी येईल. 60 दिवस पेमेंट नाही केलं तर 61व्या दिवशी फ्रॉम इनवॉइस डेट, इनवॉइस डेटपासून 61वा दिवस. आता क्लिअर झालं केतकी? सर्व क्लिअर झालं आहे?
मी ज्या वेळेस तुम्हाला टाईम ऑफ सप्लाय विचारेल त्याच्या वेळेस हे लक्षात ठेवा की टाईम ऑफ सप्लायमध्ये एक तुमचा फॉरवर्ड चार्ज लायबिलिटी कधी येते हे आहे, दुसरं रिव्हर्स चार्ज लायबिलिटी कधी येते हे आहे, आणि तिसरं वाउचर्स, रेसिड्युअल केस आणि इंटरेस्ट, लेट फीज आणि पेनल्टी हे आहे. हा टॉपिक मी जेव्हा घेतला, मी तुम्हाला जेवढे टॉपिक घेतलेत तेवढ्या टॉपिकच्या मी नोट्स तुम्हाला दिलेल्या आहेत. ह्या नोट्स माझ्याकडनं तुम्ही मागितलेलं नाही आणि मी दिलेलं नाही, आणि तुम्ही मागितलंच. हां बोला बोला. हां हा टॉपिक संपला. तुमच्या आठवणीत आहे, कमीत कमी चांगली गोष्ट आहे, मला चांगलं वाटतं आहे की त्यांच्या आठवणीत आहे की मी या नोट दिलेल्या नाहीत. हां नाही ठीक आहे, मी तुम्हाला या नोट्स देईन, तुम्ही एकदा बघून घ्या. हा टॉपिक महत्त्वाचा आहे. आता जेवढे टॉपिक आपण झाले ते सगळे मी लिंक करणार आहे, म्हणजे तुम्हाला आठवेल की आपण कुठे कुठे काय काय शिकलो आहे, त्याचा कुठे कुठे उपयोग आहे. हां नाही मी काहीतरी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवलं का तुम्ही परत मग नोट्समध्ये प्रोव्हिजन बघता, मग तुम्हाला त्याचं महत्त्व कळतं, तुमच्या लक्षामध्ये राहील. पुन्हा मी येतो आपल्याकडे, आपल्या विषयामध्ये येतो. बघा आता तुम्हाला जर तुम्ही ते इनवॉइस रेकॉर्ड कधी कराल, तुम्ही रेकॉर्ड कधी करू शकता, पेमेंट केलं तर रेकॉर्ड करावाच लागेल मग, आणि जर 60 दिवसात पेमेंट नाही केलं 61व्या दिवशी मग रेकॉर्ड करायला पाहिजे. त्याने इनवॉइस दिला आहे, तुम्ही 60व्या दिवशी बघा तिथे कसं आहे, कन्साइनमेंट नोट जेव्हा तो बनवेल, ट्रान्सपोर्ट करेल, मग तो कधी इनवॉइस देईल की एवढी पेमेंट तुम्ही मला द्या, एवढं काम मी केलेलं आहे. किंवा बऱ्याच वेळा कसं होतं की असं चालू असं काम की इकडनं हे सिमेंट उचल, हे रेती उचल, दगड उचल, इथे घेऊन जा, चालू आहे. असं ठराविक पिरियडला काम झालं तर तो म्हणतो की बरंच फेऱ्या झाल्यात माझ्या, थोडं पेमेंट करा. मग काहीतरी इनवॉइस देतो, बाबा एवढं पेमेंट करा, एवढं इनवॉइस झालं आहे. मग ज्यावेळेस त्याने इनवॉइस दिला त्याच्या 60व्या दिवशी 61व्या दिवशी एंट्री केली पाहिजे. मग पहिले तुम्ही इकडे इनवॉइस रेकॉर्ड करा, टॅलीमध्ये त्याचा इनवॉइस वेगळा रेकॉर्ड करा, मग CGST AGST वेगळा रेकॉर्ड करा, गव्हर्नमेंटला पेमेंट करा. पेमेंट केल्यानंतर मग आणखीन एक JV शुड बी पास टू अवेल ITC. एवढ्या स्टेप तुम्हाला कराव्या लागतील. एक पेमेंट सप्लायरला होईल, दुसरं पेमेंट गव्हर्नमेंटला होईल. तुमचं एरवी कसं होतं, इनवॉइस आला CGST AGST एकाच इनवॉइसमध्ये येतो. पेमेंट ऑफ एंटायर कन्सिडरेशन टू सप्लायर, एंटायर म्हणजे त्याची सर्व्हिसचे पैसे प्लस GSTचे पैसे दिले बस, आणि मग तुम्ही ITC अवेल करायला मोकळे होता. इनवॉइस रेकॉर्ड केला का. रिव्हर्स चार्जमध्ये असं नाही होणार, इनवॉइस वेगळा, GST वेगळा, पेमेंट करा, नंतर मग तुम्ही काय करा, अवेल करा. आणि पेमेंटची पण तुमच्या 2 एंट्र्या होतील, एक सप्लायरची वेगळी, गव्हर्नमेंटची वेगळी. सिस्टीम समजला तर आपण मग पुढे जाऊन काम करू शकतो. बघा आता मी एक्झाम्पल असं घेतलं आहे, GTA सर्व्हिस रिसिव्ड फ्रॉम क्विक रोड लाईन्स, हा अनरजिस्टर्ड पर्सन आहे. ओके, आता ज्यावेळेस आपण कंपनी बनवतो ना त्यावेळेस जर तुम्ही रिव्हर्स चार्ज वापरत असाल तर तुम्ही हा ऑप्शन जर यस केला असेल तर तुम्हाला एंट्री करताना रिव्हर्स चार्जबद्दल काही ऑप्शन मिळतील, अदरवाईज ते मिळणार नाही. आता ही माझी कंपनी आहे, मी तुम्हाला दाखवतो, टॅलीमध्ये दिसतंय काय विचारायचं आहे कितकी. हां आता मी इथे फीचरमध्ये जातो. इथे आपण ज्यावेळेस कंपनी बनवली होती इथे बघा दिसतंय खाली रिव्हर्स चार्जचा ऑप्शन, तेव्हा गरज नव्हता म्हणून आपण वापरला नव्हता. इनेबल टॅक्स लायबिलिटी ऑन रिव्हर्स चार्ज, रिव्हर्स चार्जवर टॅक्स लायबिलिटी जर आपल्या कंपनीची असेल तरच आपण आपल्या टॅलीच्या कंपनीमध्ये हा ऑप्शन येस देणार, अदरवाईज येस देण्याची गरज नव्हती आत्तापर्यंत. येस केलं. बाकी पण तिथे ऑप्शन आहेत बघा, मी तुम्हाला दाखवेन नंतर की ॲडव्हान्स देता तुम्ही, ॲडव्हान्सवर टॅक्स आहे, मग ॲडव्हान्सचा ऑप्शन येस करणार. गुड्सच्या केसमध्ये ॲडव्हान्सवरती टॅक्स लागत नाही, त्यामुळे ॲडव्हान्सचा ऑप्शन नो ठेवला आहे. पण सर्व्हिस प्रोव्हायडरला ॲडव्हान्स घेतला तर टॅक्स गव्हर्नमेंटला जमा करायला लागतो ॲडव्हान्सच्या अगेन्स्ट. मग आपण बघितलं होतं टॅक्स इनवॉइसमध्ये तो सेक्शन 31 बघत असताना पुढे आपण त्याचे रूल बघितले होते. त्या रूलमध्ये तुम्हाला रूल 46, 47, 49, 50 वगैरे पुढे मी दाखवले होते. त्यामध्ये तुम्हाला ॲडव्हान्स आहे, मग रिफंड आहे,
ॲडव्हान्स घेतला, मग ॲडव्हान्स जर का परत केला, काम नाही केलं तर रिफंड वगैरे करायचं आहे. मग त्याच्याकरता हा ऑप्शन येस कराल तर तुम्हाला ॲडव्हान्सचा ऑप्शन येईल, रिफंडचा ऑप्शन येईल. मी त्याच्यामध्ये एंट्री तुम्हाला दाखवेन नंतर. ठीक आहे, आता मी तुम्हाला रिव्हर्स चार्ज पहिले दाखवत होता, त्यामुळे आता मी रिव्हर्स चार्जचा ऑप्शन येस केला आहे. हा ऑप्शन येस केला. पुढे आता मला लेजर बनवायला लागेल क्यू क्रेडिट लाईन्सचा. ओके, लेजर रजिस्टर आहे. ट्रान्सपोर्टेशन चार्जेस कुठे येणार? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल एक्सपेन्स डायरेक्ट तुम्ही घेऊ शकता. डायरेक्ट इनडायरेक्ट घेणं ठीक आहे, इट्स ओके, काही फरक म्हणजे इथे मला काय बाकीचा इथे अकाउंटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू मला काय फरक पडत नाही. ॲप्लिकेबल आहे इकडे बघा. आता इकडे बघा तुम्हाला जी स्क्रीन दिसते, जर तुम्हाला हा ऑप्शन दिसत नसेल, हा ऑप्शन तुम्हाला दिसत नसेल, ॲप्लिकेबलला गेलो इकडे, इथे यस केलं, दिसतोय ऑप्शन? नाही दिसत आहे. हां, मग इथे F12 करायचं. F12 करायचं, इनेबल रिव्हर्स चार्ज कॅल्क्युलेशन, यस करायचं. इज रिव्हर्स चार्ज ॲप्लिकेबल, टॅक्सेबिलिटी आहे, टॅक्सेबल आहे, टॅक्सेबल आहे. पहिला ऑप्शन आला ना टॅक्सेबिलिटीचा, मग टॅक्सेबल आहे आणि मग रिव्हर्स चार्जमध्ये आहे, यस. जर का तो ऑप्शन मी F12 केला आणि जर ऑप्शन इथे नो असेल तर तुम्हाला इथे येईल नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन, मग तुम्ही द्याल परचेस टॅक्सेबल. खाली तुम्हाला रिव्हर्स चार्जचा ऑप्शन दिसत नाही. F12 केल्यानंतर इथे खाली रिव्हर्स चार्ज यस केल्यावर रिव्हर्स चार्जचा ऑप्शन दिसतो. रिव्हर्स चार्ज यस, किती रेट आहे? 5%. ट्रान्सपोर्टेशनला गेलो, इथे यस केलं, इथे आतमध्ये HSN आहे 996791, 996791. हा नॉन GST गुड्स आहे का? नाही आहे. पुढे इथे परचेस टॅक्सेबल घेतलं, खाली रिव्हर्स चार्ज ॲप्लिकेबल, येस, रेट 5%. हे एवढं दिलं प्रॉपर. आता पुढे सोपं, पुढे काय प्रॉब्लेम नाही बघा. आता आणखीन एक लेजर पाहिजे. टॅक्स ऑन RCM. मी लेजरला काही नाव देऊ शकता, असं काय मी माझ्या सोयीकरता हे नाव दिलं आहे, करंट असेट. टॅक्स ऑन RCM करंट असेट. ही लेजर माझी बनवून झाली. किती लेजर आहेत? 3. पहिल्यांदा मी फीचरमध्ये जाऊन इनेबल केलं, पार्टी लेजर घेतलं, मग एक्सपेन्स लेजर घेतलं, टॅक्स ऑन RCM. आता मला समजा परचेस इथे एंट्री करायची आहे, तर इथे मी क्रिएटला जाऊन वॉचर टाईपमध्ये RCM परचेसमध्ये लिहू शकतो. मला पाहिजे इकडे परचेस RCM, खाली परचेस देऊ शकतो. F9 केलं,
व्हाउचर्सला गेल्यानंतर F9 केलं तुम्हाला दाखवेल बघा. आता मला गरज आहे म्हणून मी टाकलं परचेस RCM. क्विक रोड लाईन्स. आता इथे इनपुट घेत नाही आपण, हे इनपुट घेत नाही आहे. अकाउंटिंग इनवॉइसला येणार खाली ट्रान्सपोर्टेशन चार्जेस. तुम्ही कुठल्याही प्रकारचा तिकडे GST टाकून बघा, येणार नाही. 5% घ्या, 6% घ्या, कारण त्यात आपण GST त्याला दिला आहे कसा रिव्हर्स चार्ज म्हणून, नॉर्मल चार्जला येणारच नाही. Alt A करून बघितलं, अमाऊंट ऑफ टॅक्स सब्जेक्ट टू रिव्हर्स चार्ज दिसतंय खाली, खाली आहे ना इकडे, खाली दाखवतो अमाऊंट ऑफ टॅक्स सब्जेक्ट टू रिव्हर्स चार्ज. हे कशामुळे आलं, मी इथे Alt A प्रेस केलं, अदर वाउचर्स, जर मी इथे Alt A प्रेस केलं तर मला हे दिसतं. का टॅक्स येत नाही आहे, कारण की सेटिंग केली आहे चार्ज रिव्हर्स चार्ज आहे. ट्रान्सपोर्टेशन चार्ज जेव्हा बनवला आपण तेव्हा इकडे आपण जाऊन ॲप्लिकेबलमध्ये इथे यस, इथे आपण दिलेलं आहे ट्रान्सपोर्टेशन चार्जला इज रिव्हर्स चार्ज, यस केलं आहे, रेट पण दिलं आहे 5%. म्हणून त्यांनी Alt A केल्यावर तुम्हाला दाखवलं की रेट 5% आणि खाली रिव्हर्स चार्ज आणि 2500 टॅक्स येणं अपेक्षित आहे, हे खाली दाखवलेलं आहे. ही एंट्री मी पुढे जातो, न्यू रेफरन्स ॲक्सेप्ट केली. ओके, बाकी तुम्ही जेव्हा प्रिंटचं ऑप्शन द्याल, हे शेड्यूल ऑप्शन द्याल, इथे हे ऑप्शन आहेत, हे यस केले तर हे प्रिंटमध्ये दिसेल. हे बघा, हा जो ऑप्शन आहे हे ऑप्शन दिले तिकडे, प्रिंट कंपनी GST आणि नंबरवर हे ऑप्शन आहेत. हे यस केले असतील तर हे दिसतील. ठीक आहे, मी एंट्री सेव्ह केली. आता जाऊन मी 3B बघितलं, ही एंट्री झाल्यानंतर 3B बघितलं, GST रिपोर्ट 3B. ₹2,500 दाखवले. इनवर्ट सप्लाय लायबल टू रिव्हर्स चार्ज. जर तुम्ही सेटिंग नाही केली तर तुम्हाला तिकडे GST दाखवेल कसं काय, तुम्ही इनवॉइसमध्ये रेकॉर्डच नाही केलं ना. तुम्ही या इनवॉइसमध्ये GST रेकॉर्ड केला आहे का, नाही केला, मग त्यांनी दाखवले का, सेटिंग केली म्हणून दाखवले. आणि खाली इनवर्ट सप्लाईज लायबल टू रिव्हर्स चार्ज, त्याचा ITC जे आहे तो पण तुम्ही खाली घेऊ शकता. खाली बघा इकडे रिव्हर्स चार्ज लायबिलिटी आणि इनपुट क्रेडिट टू बी बुक्ड खाली दिलं इकडे. हा पार्ट महत्त्वाचा आहे, हा पार्ट लक्षात घ्या. हा जो पार्ट आहे हा लक्षात घ्या. रिव्हर्स चार्ज लायबिलिटी आणि इनपुट क्रेडिट टू बी बुक्ड, लायबिलिटी आणि इनपुट टॅक्स क्रेडिट टू बी बुक्ड. याला एंटर केलं, एंटर बघा. आता लायबिलिटी ITC बुक्ड, बॅलन्स लायबिलिटी आलेलं आहे. ITC बुक लायबिलिटी बुक केली का, तुम्ही फक्त तिथे परचेसची एंट्री केली, कुठल्याही प्रकारे दुसरी एंट्री केलेली नाही. वरती एंट्री येते, ही एंट्री आहे, ह्याची टोटल लायबिलिटी किती येते, कुठल्या रेटने किती येते खाली दिले. आणि लायबिलिटी ITC बुक कॉलममध्ये आत्ता
काहीच नाही आहे. हा जो पार्ट आहे ह्या कॉलममध्ये काही दाखवत नाही आहे. बॅलन्स लायबिलिटीमध्ये ही अमाऊंट दाखवते, ही लायबिलिटी बुक करायची बाकी आहे असा त्याचा अर्थ आहे. दिसतंय? हे काढून दाखवलं. बुक CGST AGST बुक कसं करायचं आहे. दुसरी एंट्री जेवीला गेल्यानंतर खाली बघा इकडे स्टॅट ॲडजस्टमेंट आहे. मी सगळं दिलं व्यवस्थित. सिलेक्ट जर्नल वाउचर F7 प्रेस Alt+J फॉर स्टॅट ॲडजस्टमेंट हे दिलेलं आहे. बुक CGST AGST करण्याकरता F7 प्रेस करा, मग तुम्हाला ऑप्शन दिसतो तिकडे स्टॅट ॲडजस्टमेंट. जर का तुम्ही तिथे फीचरमध्ये इनेबल केलं नसेल तर तुम्हाला असा ऑप्शन दिसणार नाही. हे तेव्हा दिसेल जेव्हा तुम्ही कंपनी बनवताना तो ऑप्शन यस केला असेल तरच दिसेल. त्यामुळे परत मी कंपनीमध्ये गेलो, तो ऑप्शन रिव्हर्स चार्जचा यस केला तेव्हाही दिसते. बस ते गेलो GST बघा ऑप्शन आहेत हे. इन्क्रीज ऑफ टॅक्स लायबिलिटी, इन्क्रीज ऑफ टॅक्स लायबिलिटी कशाबद्दल? परचेस अंडर रिव्हर्स. आता टॅक्स ऑन रिव्हर्स चार्ज हे लेजर जे बनवले आपण ते आपल्याला घ्यायचे. किती अमाऊंट आहे एकूण? तुमच्याकडे इनपुट असेल तुम्ही इनपुट घ्याल. तुमच्याकडे इनपुट नाही आहे, तुम्ही मग CGST घेतला तर CGST घेऊ शकता. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? 50,000. 1250 येतील आणि लायबिलिटी बुक केली. इथे काय फरक पडणार नाही. खाली तुम्हाला काय फरक दिसतो का बघा. आता रिव्हर्स चार्ज, इनवर्ट सप्लाईज आलं खाली. आणि बघा अगोदर इथे इथे तुम्हाला व्हॅल्यू दिसत होते 2,500. त्याला एंटर केल्यावर मगच दिसते. बुक केली का लायबिलिटी दिसणार नाही. जर बुक नाही केली ना, रिव्हर्स चार्ज लायबिलिटी अँड इनपुट क्रेडिट टू बी बुक्ड. आता लायबिलिटीमधनं 0 दाखवते. लायबिलिटी बुक केली, बुकच्या कॉलममध्ये गेली गेलेली. अशा प्रकारे आपण लायबिलिटी इन्क्रीज केली, बुक केली. तुम्ही बॅलन्स शीटला जाऊन बघाल तुम्हाला याप्रमाणे अमाऊंट दिसेल. टॅक्स ऑन रिव्हर्स चार्ज बुक केला आणि मग आलेली तिकडे. आता मग हे बदलला व्ह्यू. अगोदरच्या व्ह्यूमध्ये तिसऱ्या कॉलममध्ये लायबिलिटी होती, दुसऱ्या कॉलममध्ये नव्हती. बॅलन्स लायबिलिटीमधनं आता ट्रान्सफर झाली लायबिलिटी बुक झाल्यावरती या कॉलममध्ये. आता पेमेंट केलं पाहिजे ना त्याचं, गव्हर्नमेंटला पेमेंट केलं पाहिजे टॅक्सचं. F5 पेमेंट आहे. पेमेंट आहे. आता बँकेतनं आपण आता पेमेंट करणार. हां असं कुठे? हां ठीक आहे, नोट्समध्ये ना. हां तुम्ही बँक जर का तुमचं पेमेंट 10,000च्या आतमध्ये असेल तर कॅशमध्ये जमा करता येतं. आणि जर तुम्ही ऑनलाईन करत असाल मग तुम्हाला बँकच घ्यायला लागेल. स्टॅट ॲडजस्टमेंट
ॲडव्हान्स पेमेंट, पेमेंट अंडर रिव्हर्स चार्ज, पेमेंट अंडर रिव्हर्स चार्ज. हे तुम्ही सिलेक्ट कराल कुठल्या पिरियडचं आहे हे विचारलं जाईल. आणि पुढे CGST 2.5 1250 आहे. 1 मिनिट. आणि AGST 1250. बॅलन्स शीटला काय फरक पडेल ते पण दाखवलं इकडे. ती एंट्री करण्यापूर्वी काय होतं, ती एंट्री केल्यानंतर काय. आता ही एंट्री मी सेव्ह नाही केली, बॅलन्स शीट काढून बघितलं, हे बाकी सगळं पे केलं असेल ना तर दिसणार नाही. बाकीचं पे केलं दिसणार ते. मी एंट्रीतूनच बाहेर होतो. 1 मिनिट बघा, मी एंट्री करत नाही, पहिले बॅलन्स शीट बघू. बॅलन्स शीट टू पॉईंट फाईव्ह इथे बघा. RCM हे इथे गेलेली आहे. ड्युटी अँड टॅक्सेसमध्ये काही नाही आहे. वाउचर्स F5 स्टॅट ॲडजस्टमेंट, पेमेंट अंडर रिव्हर्स चार्ज केलं. पेमेंट CGST 2.5 1250, AGST 2.5 1250, बस हे पेमेंट केलं. 1 एप्रिललाच बुकिंग केलं, 1 एप्रिललाच पेमेंट केलं. त्याच्यानंतर इन्क्रीज ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट. आता बॅलन्स शीटला काही इफेक्ट पडत नाही याचा. मी बघाल ह्या एंट्रीचा बॅलन्स शीटला काही इफेक्ट नाही पडणार. बॅलन्स शीटला काही इफेक्ट नाही पडणार. हे जे दिसतंय असं आहे, हे जे डेबिटला दिसतं ना तुम्हाला, डेबिट बॅलन्स जो आहे तो क्रेडिटचा आहे. जे परचेस केलं आहे ते डेबिटला येतं. 258.33 डेबिटला आहे. आता 1250चं पेमेंट केलं की नाही, याचं क्रेडिट आलं पाहिजे का, क्रेडिट मिळालं पाहिजे. मग त्याकरता एंट्री करायची. पुढची एंट्री इन्क्रीज ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट. पहिली आपण काय केलं, लायबिलिटी बुक केली. सुरुवात कशी केली बघा. मी पहिल्यांदा इकडे रेकॉर्ड केलं ट्रान्सपोर्टेशन चार्जेस. GST त्यावर दाखवत नव्हता, पण इथे मला GST दाखवलं होतं अशा प्रकारे, कारण त्याला आपण सेटिंग केली. मग तो ॲक्च्युली लायबिलिटी बुक केली. लायबिलिटी बुक करण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन चार्जेस आहेत. लायबिलिटी बुक करण्याचा काय केलं, टॅक्स ऑन रिव्हर्स चार्ज असं एक एजेर बनवलं आणि CGST AGSTमध्ये 1250 टाकले. पुढे जाऊन पेमेंट केलं त्याचं. आता पेमेंट केल्यानंतर पुढे जाऊन ITC इथं घ्यायचं आहे. आत्ता आपण कुठल्या एंट्री केल्या, 50,000ची एंट्री हे केली. त्यानंतर पुढे 2,500. ओके. त्यानंतर पेमेंटची पण एंट्री केली सर. हां, आणि पेमेंटची एंट्री केली. त्याच्यावरतीच आहे बघा, 1250
ही एक एंट्री केली. परत एक JV बनवावी लागेल. हां, परत इकडे स्टॅट ॲडजस्टमेंट, GST. Increase आता tax liability. टॅक्स लायबिलिटी तुम्ही इन्क्रीज केली, पेमेंट केलं, आता ITC मिळायला पाहिजे ना. हो. इन्क्रीज ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट. याच्यामध्ये काय ऑप्शन येईल? परचेस अंडर रिव्हर्स चार्ज. हो. इन्क्रीज ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट, परचेस अंडर रिव्हर्स चार्ज. तुम्हाला टॅक्स भरायचा आहे, त्याचा बॅलन्स शीटला जिकडे बॅलन्स क्रेडिट आहे, गव्हर्नमेंटला आपल्याला देणं आहे, आणि डेबिट आहे म्हणजे आपल्याला सेट ऑफ मिळणार तेवढा. मग इथे डेबिटला आपण घेतले CGST. किती रुपये भरले? 1250. 50,000वरती तुम्ही 1250. 1250 बाय SGST. आणि इथे आपण जे टाकले होते टॅक्स ऑन RCM, जी लायबिलिटी बुक केली होती ते नील झाले पाहिजे 2,500. एवढ्या स्टेप कराल मग तुम्हाला बॅलन्स शीटला इकडे 2,500चं क्रेडिट दिसेल. मग 3B रिपोर्टमध्ये तुमच्या सगळ्या या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या. जे तुम्ही एकदा कराल, दोनदा कराल, 4 वेळा कराल, मग नंतर तुम्हाला सवय होते या गोष्टीची. पण ज्या प्रकारे एवढं सोपं आहे फॉरवर्ड चार्जला, एक आपल्याला करायचंच नाही, कशाला करायचं आहे? असं जर उद्योग व्यक्ती करेल तर नाही जमणार. GST रिपोर्ट 3B, इथे त्याचा इफेक्ट येईल आणि इथे येऊन बघाल इथे काही इफेक्ट दिसत नाही. आणि इथे बॅलन्स शीटला बघितलं किती वाढली? 1250 यामध्ये वाढले, 1508 झाले, कारण तिथे 1250 वाढले. मी व्यवस्थित नोट्समध्ये डिझाईन केलं की तुम्ही कसं करता फॉरवर्ड चार्जमध्ये. बघा मी स्वतः समजून घेतो ना, त्या प्रकारे मी मांडतो की फॉरवर्ड चार्जला मी काय करतो. रिव्हर्स चार्जमध्ये मला काय करायला पाहिजे. सप्लायर मला काय करणार? बिल देणारच आहे. बिल दिलं, आपली प्रोव्हिजन काय? सप्लायरच्या बिलापासून 60 दिवस झाले तर एक्सेट्रा दिवस लायबिलिटी. त्याच्या अगोदरच मी सप्लायरला पेमेंट केलं, मी ट्रॅक्टरला पेमेंट केलं, लायबिलिटी बुक करा. माझं त्याचं बुक करायचं आहे, मी बुक केलं. 2 एंट्री करायला लागतील. पहिली एंट्री एवढ्या अमाऊंटची ट्रान्सफर घेतली पण तेवढी. पहिले टॅक्स बुक करावं लागेल, एक्सपेन्स बुक करावं लागेल. हां, पहिले एक्सपेन्स बुक केले, त्यानंतर मग CGST AGST मी वेगळे टाकले. फक्त JVमध्ये अल-जे करून टाकायला पाहिजे मला, अल-जे करून. मग त्याचं पेमेंट करायला पाहिजे. मग पेमेंट केल्यानंतर मग ITC बुक करण्याकरता परत JV घेतली. बस झालं, एवढंच आहे. तेच तिथे दिलेलं आहे. बस एवढं दिलं इकडे. थांबूया, मी डिस्कनेक्ट करू.